तर मंडळी आम्ही जाणार आहे ट्रिपला लवकरच. तो पण तुम्हाला ब्लॉग लवकरच बघायला मिळेल. आणि आम्ही त्यासाठी आमच्याकडं ट्रिपला जाणार आहे म्हणल्यावर बॅग नव्हती अशी मोठी, तर मी अशी ऑनलाईन बॅग ऑर्डर केली होती. तर ही आज बॅग आत्ताच घेऊन आलो आहे बघा. तर आमच्या कारभारीबाईंना आमच्या मंडळींना ते सरप्राईज देऊया, कारण बॅग आपल्याकडे नव्हती ना मोठी, आमच्याकडे लहानच बॅग होती. म्हणून त्यांनी आता 4-5 दिवसाला सांगितले ते ऑनलाईन बॅग मागवा. तर मी अशी ऑनलाईन बॅग मागवल्या. चला अय्या चालल्यास चहा पिलीस काय? होय होय, ते अशी बॅग मागवलेली का ऑनलाईन, ते आल्या दाखवतो सगळ्यासनी. हा जा चहा पिलीस ना? जेवून जा की मग. का जेवण करते? जेवून जा की. मी जातात देवळात जाणार. बर बर जा. तर मंडळी आहे ना काय? लसूण सोलत बसले बघा. हा लसूण सोलत. ते लसूण सोल हे पार्सल मागवलेलं काय बघ की, बॅग मागवली नव्हती परवा आपण. ट्रिपला जाणार आहे ना आपण. मस्त होय, मिरजत आहे. आमच्या मोठ्या भावानं मागवल्या त्या. मग मी इथनं मागवलेली, मी त्याच्या अगोदर ऑर्डर केली म्हणून माझ्या आता बॅग आल्या. ट्रिपचं प्लॅनिंग जोरदार चालू आहे. मग अगं सरप्राईज येत असते असं मागवलं की नाही. आमच्या कारभार तेवढं सांगितलेलं की बॅग मागवायच्या म्हणून. ते सारखं म्हणाल ते बॅग नाही आमच्याकडे, बॅग नाही. आता ते तू सगळं ह्याचा ट्रिपचं तू खर्च करणार, तिथं काय करणार मग? अरे मी इथं बुकिंग केलंय ट्रिपचं सगळं, आणि तिथं सगळा खर्च आमच्या कारभार बघणार बाबा. तुझं कसं काय? कोण कोण ये? अरे कोणाला सांग काय घ्यायला? कोणाला सांग काय घ्यायला? काय अरे बरोबर आहे, बरोबर आहे. गोड बोलूनच काटा काढावा लागतोय. गोड बोलूनच काटा काढावा लागतोय. तुला काय वाटतंय? बघणार नाही तिने? हे बघणार की काय मला नाही. अरे बघणार काय नाही बघणार. अरे बायका आपल्या बायका नाव काय नाही आपल्या. अरे टेलरिंग बिलरिंग करतात, पैसे त्यांच्याकडे. टेलरिंगचे पैसे किती साठवलेले आहे माहिती आहे का त्यांच्याकडे? आता ट्रिपला गेला गल्ला बाहेर येते बघ की आता. मग अरे होय, शिलाई किती आहे माहिती आहे का? आणि आम्हाला सांगतात किती, 40 रुपये 50 रुपये शिलाई आहे. आम्हाला काय गंडवत, आम्ही काय बारकं पोर आहे? लगेच जाणार नाही आपण ट्रिपला, खरं महिन्यामध्ये 1.5 महिना ते सांगितले की मंडळीने लगेच जाणार लवकरच. तुम्ही लगेच म्हणणार ठिकाण कुठलं आहे? ठिकाण ते गुपित आहे, गुपित ठिकाण आहे ते. त्या दिवशीचा ब्लॉग पडेल की ट्रिपचा. त्यांना सांगा नाही, यांच्या तोंडात काय राहत नाही, बायका तोंडात आत पण काय राहत नाही. त्यांना पण सांगाय नाही ते ठिकाण सांगाय नाही. आता ट्रिपला जाण्यासाठी आपल्याकडे बॅग नव्हती नाही मोठी. तुम्हाला जळावायला आणली. हा मोठी बॅग कुठे होती? आम्ही कुठे पण जाताना पोरांची सॅक घेऊन जाणार. त्या सॅक पण घेऊन जायचं सोड, पण अशी एक मोठी बॅग असावं. सगळं मटेरियल एक 2-3 तर मटेरियल बसावं, यासाठी ऑनलाईन बॅग मागवली. 7 दिवस जायला. आठवडाभर जायचंय. एक आठवडा 6 दिवस आवडतं रे. आतापर्यंत सांगून ठेवायचं मालकाला, गोड बोलून. त्यासाठी तर थोडा ब्लॉग करावा लागेल ना. ब्लॉग बघितले त्यांना कळतेच जाणार नाही आम्ही कुठे जाणार आहे काय. मग सुट्टी द्यायलाच पाहिजे. बरं विषय भरपूर नको रे. नाही भरकडत नाही. अरे आम्ही भरकड आलो नाही, ह्यानीच विषय वेगळा काढायला वेगळा काढून द्या. सगळ्यांनी हातभार लावायला पाहिजे. मग सगळ्यांनी हातभार जरा तर लावा नको. लावायला पाहिजे. आता तिकडे लोक बघाय तुमचा खर्च म्हणजे काय? आम्ही आता बुकिंग केलं की नाही, आम्ही सगळे पैसे सगळे तिथं ट्रिपला जाण्यासाठी आम्ही सगळे पैसे देऊन ठेवले. आणि तिथे गेल्यावर बाहेरचा खर्च तुम्ही बघायला पाहिजे का नको? मग तुमचं कर्तव्य नाही, तुम्हाला पैसे काय झाकून ठेवायचं कर्तव्य आहे काय तुमचं? कसं असं पुरुषानं राबलं की सगळ्या घराला राबायचं, पण बाई हिने राबवलेच की लगे आमचा खर्च. त्याला काय अर्थ आहे? आमचा खर्च आमचा मी साड्या घेणार. असं काय नाही. असं एका फुकटच्या तोंडात म्हणा तर बाबा आम्ही खर्चा बघतो, समाधान तर वाटतंय. लसूण सोडून दिलो, फ्लावर निवडून दिलंय. अरे निम्म फ्लॉवर निघून सुद्धा नीट केले बाबा. काय मग नीट केले. बॅगा नाही केलं मग हा
ते नीट करत बसलेला तेवढाच फोन आला की बाबा त्या कस्टमरचा की बॅग आल्या तुमची या म्हणून पार्सल न्यायला. मग ते जरा नीट करायला गेलतो बाय आता फोडणी पण मारणार आहेत मस्तपैकी झणझणीत. मज्जा करायची आपण असं करू नको खर्च जरा बघा की. होय, बघायचं की. बघायचं. मग सगळा खर्च बघणार काय जास्त काय नाही 5,000चं बघा बाकीच काय नाही आम्ही काय हा मग काय तेवढं साठवलं नाही तुमच्याकडे? अजून 2 महिने आहेत. अजून 2 महिने आहेत. 2 महिन्यात तेवढं किती ब्लाऊज येतील अजून आणि याच्या अगोदर किती आल्याचे आणि किती ठेवलं आणि लागतील? दोघी मास्टर माइंड आहेत ब्लाऊज मध्ये मग? मग एवढे नाव नाही हो तुम्हाला तुमच्याकडे. चांगलाच अंदाज घावलाय आमचा. सगळा मग चांगलाच घावलाय म्हणल्यावर कधी पैसे काढत नाही चांगला आणि सांगू काय सारखं वरच्यावर हं. 200 दे 100 दे असं करतात ना. मग मला सांगा आम्हाला काही व्यसन आहेत काय मग आम्ही कशाला खर्च करतोय तुमच्यासाठीच की तुमच्याकडे घ्यायचं आणि तुम्हाला काय ते आणून द्यायचं आमचं थोडं घालून. मग तुम्हाला काय? एवढी खात्री पाहिजे आम्ही तुम्हाला पैसे बायकांना- देणार म्हणून. बायकांना हो, कसं देणार. बायकांना कसं फिरायला खिशातनं पैसे काढायला मजा येते की तसं आम्हाला पण बायकांच्या पर्स मधनं पैसे काढायला मजा येते. मजा वाटते मग. आमच्या हा ह्यातला तर का नाही माझ्या पर्स मधलं पैसेच गावत नाही. ते एक लाडी त्यांचा लाडी माझ्या लाडी नुसता असते पर्सवर डोळा असतोय. अरे काय की मगाशी की मी नाही लय टाकतोय पैसे इथं. नाही ऐक मगाशी की नाही त्याच्याकडे बॅगला पैसे मागितलो काय जरा निंबू पैसे दे बाई म्हणून आणि हिनं काय नाही म्हणली डायरेक्ट. मी पर्स उडकाय गेलो तर 2 पर्स आहेत तिथे एकच गावली मला ती मोकळ्या आणि एक भरलेली पर्स कुठं आहे कुणाला तुम्हाला गावलीच नाही कुठं ते हा? पुढं घर जाताना बघितलं ना घर जाताना सापडते सगळं सापडते होय साडीतनी बिडीतनी असतील ना सगळं ती साडीतनं बिडीतनं लय काय काय सापडत तुला 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 कळणार तुला एकच गेली वहिनी हा? हा, मग तुझ्याकडे जेवढं नसेल तेवढा तेवढा आहे असेल. तेवढा आहे रे खरं काढत नाही पैसे गाव बाहेर कायम गावातच नाही आणि. कायम बाहेर मशीनवर काढतच असते नाही. आणि कायम मशीनवर असते आपल्याला किती मिळत असेल बघ मग टाट 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 चालूच असते machine. चालू असते असं कुठं बाहेर जायचं असलं तर आता बघ काढते काय हा, एक आता. तुमच्यापेक्षा तुला डबल काय पडते. माहिती आहे? मग खर्च करणार म्हणून सांगितलं मला सोड परवा हा. सगळं खर्च करणार म्हणल्या एकदा बोललेलं वाक्य करून दाखवतोय. तुझ्याच काय ठीक आहे. सांगायला हा? माझा पण सांगितलं ते करतो माहिती आहे होय. का तुझा नाही माझा सांगायला सगळ्यांचंच बनणार आहे ते. भाऊजीला पण देणार आहे मग ते. सगळ्या पुन्हा सगळ्यांचाच खर्च बनणार आहे माहिती आहे का ते सगळ्यांना देणार आहे ते. हा? सगळ्यांचं बघताय की तशी माझी बायको दिलदार आहे बाबा होय, होय. मग बरं, जरा चला. लई मग- मोठ्या मनाच्या आहेत जाऊ बाई आमच्या सगळ्यासनी मला पण येणार आहेत आता बघा कसं मग- म्हणतात होय म्हणून. होय नेणार की नाही मग आता दुपारीच बघ कसं 2-5 आईस्क्रीम घेतली की नाही घेतलं का तिथे 5 का 4 ice घेतले cream घेतली. 4 आधी आम्ही चौघच होतो पोरं शाळेला गेलते 4 आईस्क्रीम लगेच घेतली पोरं ऐकतील हळू बोला. मग असं मन का नाही मोठा आहे रे आणि आल्या फिरायला पण काढून जायचं आपण हा फिरायला फिरायला ते गुपित आहे रे सगळी फॅमिली जायचे आपलं किती जण आहे सांगू काय? आम्ही आता 24 जण आहे आमची इथं आम्ही 9 जण 25-24 झाल्यावर आम्ही 9 जण आणि आमचा भाऊ आमचा मोठा भाऊ 4 भाऊ आहे आम्ही हा सक्के चुलत आम्ही दोघे सक्के ते दोघे सक्के दोघे म्हणजे आम्ही सगळे चुलत दोघं आहेत. आणि हा. चुलत वगैरे काय नाही आमच्यात म्हणजे पहिल्यापासून आम्ही एकदम म्हणजे सगळे एकदम- येणं जाणं आमच्या सगळे जागा वेगळ्या असल्यासारखे आहेत. फक्त आम्ही इथं दादाच्या कामासाठी इकडे येऊन राहिलो हा. आणि ती तिकडे राहिलीत तर आता दुपारीच फोन झाला 1 तासभर 1 तास ते 1.5 तास बोलणं रोजचा फोन होतं आहे, रोजचा. फोन आला की नाही एकदम असं मन मोकळं असं बोलायसारखं वाटतं काय आमची आणि वहिनी पण आहे मोठी वहिनी पण आहे बारकी वहिनी पण आहे सग- दोघींचा पण स्वभाव एक नंबर आहे. स्वभाव एका दोघांचा. नंबर आहे. आणि खर्चाच्या बाबतीत तर काय सांगावं पैसेच काढून देते ना आम्हाला आम्हाला काय किती करायचं सांगा? खर्च काय नुसता कुठं जायचं नुसता की नाही सांगा. खर्च आमचा मी बघतो एक नुसता साईड सांगा पर्स अडकवलेली असतात त्या पर्स मध्ये नुसता गल्लाच असतोय हा. चला. भावकी एक एक कशी असते त्याच्या मार्गे आणि आणि आमच्या आमची एक भावकी नंबर कशी आहे आहे. बघा मग म्हणजे भाऊ पण बघा आणि त्या बायका भावा- कधी पण म्हणजे घर फोडतेला बायका हा, असतात बायका असतात. त्याच्यात पण आमच्या वहिनी बघा कशा आहेत की बाबा सगळं दिल खुलाच असं असते हा, मग आणि तुम्ही व्हिडिओ बघायला तर तुम्हाला एक लाईक लाईक आणि त्या वहिनींचा स्वभाव तुम्ही बघितलाय का माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये मिरजेच्या उरसात त्यांचा स्वभाव बघितला तुम्हाला दाखवलंय त्या ब्लॉग वहिनींचा कसा खर्च असतोय ते दाखवलंय पण आम्ही मोठीपणा म्हणून काही म्हणजे नाहीच त्यांच्यात. आमच्या वहिनी स्वभाव म्हणजे आम्ही कसं असते आम्ही बिनधास्त. माणसं जपतोय ना तसंच तिने पण आहेत त्यांनी जपतात होय. माणसं जपतात पैसा नाही हो पैसा जपायचा असते माणूस आपण किती सगळे पाहिजे एकाच रक्तातला आहे. मग पैसा सगळ्या- नव्ह, सगळ्या पै- गोष्टी त्यांनी हसत खेळत घालवतात. पैसा काय जाताना न्यायचा आहे माणूस की जाताना न्यायचा आहे माणूस की मग नाही पैसा काय पैसे काय आपल्या संग येणार नाही हो आणि फक्त ट्रेनला माणूस जाताना तुम्ही बघशीलाच दंगा मस्ती नाही, मजा खतरनाक. एक काय? नंबर एक नंबर धारवाडचं असणार बघितलं असतील तुम्ही आता जास्त जास्त आहे ना आता मेंबर जास्त आहे कमीत कमी आम्ही 24 ते 25 जण आहे आम्ही. आणि तेव्हा तिकडचं ब्लॉग बघा बरं काय आता काय सांगणार तुम्हाला कसं जरा आणि ते गुपित आहे ना आम्ही कुठं जाणार आहे कसं फोडले की आम्हाला काय उपयोग आहे मग हा. तुम्ही ठरवा आम्ही कुठं जाणार आहे हा, कमेंट- तुम्ही कमेंट नक्की करून कमेंट करून सांगा. सांगा की आम्ही आमची ट्रिप कुठं ही असेल बॅग एवढी मोठी घेतल्या म्हटल्यावर आम्ही कुठं जाणार अशा आहोत? 4 बॅग आहेत असं चार 4 bag बॅग आहेत. आहेत मी आमच्या मिरजेत bag तिथे एक आहे आणि बाकीच्या 3 त्या भावानं मागवलेल्या आहेत तिथं आहेत त्या काही तीन. आणि तो काय ऐक ना हे नाही उगाच इथं यानं मुद्दाम मागवतो यानं म्हणतात, मागवलं नको म्हणले. हा. आणि तिथं मग त्याच्या ह्याच्यावर मागवलं इथं घेऊन ठेवलं. कारण मी अगोदर ऑर्डर दिली ना त्यामुळे आता बॅग आली माझी त्यांची पण आल्या आता ती मिरजेत आल्या बॅग
बेरजवाल्या बॅग आणि आपण जायचं सगळे धम्मा मस्ती full ते आम्ही enjoy. तिकडे जायला पाहिजे म्हणताना मुद्दाम न तिथं मागवलं असं आहे हे बघा. म्हणजे आम्ही असं तिकडे त्या कारण कामात काढून जातो. ठेवतात काय तर ट्रिपला जायचं राहिलं ते तिकडे यायला पाहिजे म्हणून. लांब आहे त्यामुळे लय म्हणजे कसं पण कसतर पण वाटतंय. आता परवा हिच्या ब्लॉग मध्ये पण बघितला असेल की कसं जाताना कसं करायला तिथे होय. काय आता खरं प्रेम राहते एवढं लांब आहे. लांब असलं की माणूस म्हणजे प्रेम राहते आम्हाला तरी एकमेकांचं. म्हणायला लागल्यात तुम्ही मिरजत या म्हणतात तर काय आपण एका ठिकाणी घर बांधूया. आपली जाधववाडी जाधववाडी आता इथं पण जाधववाडी झाल्याच की आमची 9 माणसं आहेत. तिथं झाल्या खरं तिथं आणि ती 4-8 पण आशा आहे हो, ते की होय. आपण तिथं जावावं राहावं. होय आमची सगळी बावकी सगळी मिरजेतच आहे ना. एक एकदा खरं ते जायला लय बेकार वाटतंही वाटतंय नाही. काय त्याच बावकी सोडून आपण आलो. भावकी नाही आपली इथं आणि भावकीशिवाय कोण नाही हो. कोण तुम्ही नाही. किती पण बघा पाहुणे म्हणजे लांब असतात खरं भावकी आहे भावकीचा नाद करायचा नाही. भावकी बाकीच्या भाऊकींचं काय माहित नाही पण आमची तर भाऊकी एक नंबर जर आहे. तर हट्टाला पिटली तर भावकी तुमची वाट सुद्धा लावत्या. होय आणि आणि हट्टाला पिटली तर भावकी एवढा वर सुद्धा नाही. नाद करायचा नाद भावकीचा. करायला नाही. सगळ्या गोष्टीला भावकी धावून येते. भावकी धावून येत्या आपल्या हा. आपलं सुखात राहू दे सुखात तिने जर आमची भावकी तर सुखात जळतच नाही सोडा. होय. पण एक असतात ना भावकी सुखात सुखात पण नाही पण तर दुःखात जळतात. पण पण एक भावकी सुखात जळतात पण आपल्या दुःखाच्या कार्यक्रमाला भावकी भावकी धावून येते. येणार म्हणजे येणार किती पण तुमच्यावर हे करत होते ते भावकी किती पण भावकी बाबा किती पण वांदा असू देत पण अशा दुःखाच्या कारण कशाला कारण ती धावून आणि येते काय असते. भावकी जळत्या म्हणजे काय आपण तुझं त्याच भावकीत ना आपण जर जळण्यास सोडलं तर ती कशाला ठीक आहे, जळते. बरोबर आहे. होय. हा बाबा एक एक जण असतील तशी तर त्यांना सोडून द्या. खरं बाबा जी चांगली आहेत आपण चांगलं राहायचं. आपला आपण- स्वभाव चांगला असला की पुढचा माणूस सगळं आपोआप काय त्यांना काय बदलतोय. पैसे मागतात काय आपल्यासारखाच होतोय. अहो एका आईच्या पोटांना जन्माला लागताना एवढ्या एवढ्या जमिनीच्या तुकड्यासाठी भांडताय मग परत आपण या मृत्यूजवळ येणार नाही आहे खून सुद्धा होते त्या ह्याच्यात होय वादातून आणि मनुष्याचा जन्म एकदाच येतोय परत एकदाच. दुसऱ्या वेळी कुठं जन्म जातो परत का येणार आपल्याला पण नाही माहित आपण या नसतं. 7 जन्म 8 जन्म एक थोतांड आहे सगळं हं. परत या पृथ्वी तलावर आपला कण सुद्धा दिसणार नाही. होय आता आता आपण काय करतोय जमिनी एवढे पाहिजे आणि तेवढं तेवढं पाहिजे. म्हणून असोच तोपर्यंत खेळ मिळत राहायला पाहिजे. खेळत राहावं. असंच खेळ राहायला पाहिजे. आपली आता बावकी ते जपली पाहिजे. आपली जात्रेच्या सगळी जायला. जपली पाहुणं पाहिजे जपली पाहिजे. आता बघितलं ना 4 ते 4 दिवसात काय 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 मिळाले मग. म्हणजे झाड दिशा माणसं चालल्यात चालल्यात होय. एकदम तरणी बांड माणसं मग काय करायचं त्यामुळे हाय कारण तोपर्यंत दिवस हाय. मला तसं आल्यात माणूस बाहेर गेलेला संध्याकाळी घरात येतोय का नाही असं आहे. 10-5 रुपये खर्च झालं तर होऊ दे एवढं वाईट वाटून घेऊ नका. जर तुमच्याकडे नसतील तर नसतील म्हणून सांगा होय. असतील तर दिलखुलास खर्च करा. 10 रुपये ठेवा आणि 10 रुपये आपल्या माणसासाठी खर्च करा. बरोबर आहे की. हं. आमचा तर असा स्वभाव आहे भाऊ. असा स्वभाव आहे म्हणून तर आम्ही आता फॅमिलीला 10-12 वर्षात आता एवढ्या लांब जाणार ट्रिपला पहिल्यांदा किंवा घेऊन चालले, पहिल्यांदा तेवढ्या चालले आम्ही 5 ते 6 दिवस आम्हाला आनंद आहे. आणि आमची आनंद बायका पोर आमच्या संगत आहे. आम्ही पोरं लय वेळा गेलो पण आमच्या बायका आम्हाला संगत नाही आमची फॅमिली नाही काय लय वेगळा बाकी आनंद आहे. ठिकाणी सगळे ठिकाणी आपण- गेले खरं ते आता पहिल्यांदाच न्यायला आपण सगळे- फिरतोय होय. पण ह्या डोळ्यांनी फिरायचं काय नाही आणि आमच्या आईला पण फिरणार. मग आम्ही काय 1-2 दिवसाची ट्रिपला गेलोय सगळ्यांनी निघून पण असं 5-6 दिवस आता पहिल्यांदा चाललोय आम्ही आज मग आणि ते 6 दिवस तिकडे जायचं दादा म्हणलं काय म्हणजे काय वातावरणच वेगळं वातावरण आहे. वेगळं Tension असणार आहे. not. मग सगळं पाठिंबा सगळं विसरून ट्रिपचा एन्जॉय करायचा आपण. आणि आई तर आमची पहिल्यांदा यायला लागल्या. हा, पहिल्यांदा आईला पण कधी सोसत नाही लांब आई जायचं परत इकडे 5-6 दिवस यायला आल्या. मी पण पहिल्यांदाच चाललोय की खरं. होय तू पण पहिल्यांदा चालली? होय. मग घर ही होय. हो ना? तेवढ्याला मी कधीच नाही गेलो मग मालवणला तेवढं म्हणजे गेलं. मालवणला ते मालवणला गेलोय तेवढं- पण तेवढं. ह्या भागात मी तेवढं पण नाही हे का नेत नाही याला माहित आहे का फिरवण्याच्या मापाचं लई. फिरवण्याच्या कारभार आमच्या फिरवण्याच्या मापाचे येत नाहीत का माहित नाही माहित आहे ना तुम्हाला असं पिशव्या घेऊन फिरायला पिशवी घेऊन जायला लागत्या मला का स्वतः ते- सोसत नाही मला नुसतं two उलट्या wheeler होत्या. पाहिजे. आणि प्रवास करून Two आल्यावर wheeler. प्रवासातच आजारी पडत्यात. हा म्हणून कुठं फिरायला न्यायचं काय हे भानगड आणि नुसता वरच्यावर म्हणत्या मला मालवणला न्या मला मालवणला न्या द्या करतात चाललं सगळं. आणि आधी बघा तिथंच अरे भाऊ किव रे बाबा खर्चाचं बघायचं आहे आपल्याला अरे अरे बघ आता फुगल्या तिने काय खर्चाचं बघतो म्हणल्या सारखे विषय काढलेत की नाही त्यांचं मन बदलेल रे होय. मग म्हणून सांगावले आता जरा देतो जोरात. देतो म्हणले आमच्या कारभार भाई सगळा खर्च बघतो म्हणल्या कर्ज बघतो म्हटल्यात मग? आणि आता बघतो आपण बघतो लई हे करू नका असं नाही तर कॅन्सल करशील आणि आपण काय करूया आम्हाला आता ट्रिपला जाताना सगळ्यांची बघा आमचा तेव्हा. ब्लॉग ब्लॉग बघा प्रत्येक एकदम खतरनाक ब्लॉग आणि जिथं आम्ही जातोय तिथं सगळी माहिती सांगतोय सगळी- तुम्ही राहायचं कुठं खायचं कुठं फिरायचं कुठं आमच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळं कळलं सगळ्या गोष्टी रूम सांगतो कुठं घ्यायची कसं आहे एवढं लांब आपण जातोय त्यामुळे तुमच्या माहितीसाठी आपण व्हिडिओ करायचा होय. फॅमिली दंगामस्ती पण असण्यामध्ये दंगामस्ती सुद्धा तुम्हाला माहिती देणार आम्ही सगळा एन्जॉय देणार आमच्या ब्लॉग वर तेच असते बाबा लोकांना काहीतरी माहिती आमचं ब्लॉग तुम्ही बघून गेला तर तिथे तुम्हाला काय अडचण येणार नाही पुढे होय. म्हणजे आम्हाला जे जे अनुभव आलेत ना ते तुम्हाला सांगणार आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करणार आम्ही. Family सगळं हा जायचं. फॅमिली सोबत तरच मजा येते. हा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही अडचण नाही. त्यामुळे ते ब्लॉग नक्की बघा नक्कीच तुम्हाला आम्ही ट्रिपला जाताना सगळी मजा दाखवणार आहे
हा. तर आतापुरतं तोपर्यंत एवढंच. guess करा आम्ही कुठं जाणार आहे कुठं जाणार कमेंट आहे. करून सांगा. कमेंट करून सांगा ही बॅग एवढी मोठी घेतल्या ह्याच्यावर तुम्ही कमेंट करून सांगा अंदाज बांधा की आम्ही कुठं ट्रिपला जाणार आणि आहे. ही बॅग पुरणार नाही आहे बरं काय आला आणि 2 बॅग लागणार आहेत. चार आहेत, चार. 4 बॅग 2 लागणार आहेत ही फक्त एक दोन आणि 2-3 sack माणसांच्या आणि आहेत. सॅक आणि वेगळे सॅक वेगळे आहेत. म्हणजे त्यामुळे गेस करा हिच्या 2 आपल्या पण 2 होय असं होणार. नाही आपली ही एक आणि 2 सॅक लागणार आहेत आणि आणि 3 बॅग लागणार आहेत. एकदा फिरा वर्षातून एकदा फिरा किती ते पण तुम्ही फॅमिली सोबत फॅमिली फॅमिली सोबत फिरा, सोबत वर्षातून आपल्या बायका पुरांना फिरवा का सांगा आयुष्य परत येत परत येत नाही. नाही बाबा वर्ष आपण आता आम्ही तर एमआयडीसी ला कामाला जातोय पण आमचा एक काय असतोय की यांना एक वर्षातून थोडं फिरवायचं फिरवायचं. कारण की परत येत नाही वर्ष म्हणलं बघा 12 महिने जातात 12 महिने जाते आम्ही लई नशिबवान आहे आम्हाला अशी नवरे मिळाल्या मग हा. सगळं आमच्या मनाचा विचार करतात. आमचे हे दाखवून तुम्हाला आधी परत आणि पुढच्या ब्लॉग मध्ये हा. आणि हे करा ब्लॉग बघा आणि आणि हे करा तुम्हाला ट्रिपला जाताना सगळा एन्जॉय दाखवतो सगळे ठिकाण दाखवतो आणि आतापुरतं एवढंच. तर कसा वाटला हा ब्लॉग आमचा नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद. बाय बाय.